नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 10 मार्चची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, नवीन अपडेट आली आहे बघा. 10 मार्चची सर्वात मोठी अपडेट, मार्चचा हप्ता आजच, मार्चचा हप्ता तुम्हाला आजच जमा होणार आहे, त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर. बघा, सर्व लाडक्या बहिणींना महत्त्वाचं म्हणजे 1500 रुपये तुम्हाला आतापर्यंत जमा झालेले आहेत. 1500 रुपये जमा झाल्यानंतर पुन्हा मार्चचे 1500 रुपये तुम्हाला जमा होणार आहे. आजच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. आणि हे जे काही पैसे आहेत ते सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यात जमा होतील ते पण तुम्हाला सांगतो. त्यासोबतच हे जे काही पैसे तुम्हाला कधीपर्यंत वाटप सुरू राहील ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. म्हणजे अतिशय दमदार अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. यामध्ये बघा, 2100 रुपये प्लस 1500 रुपयांची सुद्धा महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2100 रुपये पण मिळणार आहेत आणि 1500 रुपये पण मिळणार आहेत. आता 2100 रुपये कोणत्या महिलांना, 1500 रुपये कोणत्या महिलांना ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आज मोठी घोषणा. बघा, आज एक मोठी घोषणा या ठिकाणी होऊ शकते, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे, आज मोठी घोषणा होणार आहे. आता काय घोषणा होऊ शकते त्याची पण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील माझ्या सर्व माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे. अतिशय दमदार अपडेट, अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मार्चच्या हप्त्याच्या संदर्भात, मार्चचा हप्ता तुम्हाला पाहिजे ना, तर त्या हप्त्याची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहिती नेहमीच आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो आणि या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. त्यामुळे थोडा वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पुराव्याच्या सहित माहिती पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आहे बघा. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. बघा, 2100 रुपये. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवा. बघा, 2100 रुपये म्हणजेच काय, तर तुम्हाला 1500 रुपयांवर सरळ 600 रुपयांची वाढ होणार आहे. 600 रुपयांची वाढ. सध्या महागाई खूप वाढते आणि 600 रुपयांची वाढ म्हणजे किती महत्त्वाची आहे सर्व लाडक्या बहिणींना माहिती आहे. त्यामुळे ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. बघा, सर्वात अगोदर आपल्याला जर काही हवं असतं तर आपल्याला ते अगोदर मागावं लागतं, तर आपल्याला मिळत असतं. त्याच पद्धतीने सरकारकडे तुम्हाला मागणी लावून धरायची 2100 रुपयांच्या संदर्भात. आता आजच मोठी घोषणा काय होणार आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो. 2100 रुपये देण्याच्या बघा आश्वासन दिलं होतं, परंतु 4 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर ही महिलांच्या खात्यात 2100 रुपयांची जी काही रक्कम आहे ती जमा झालेली नाही आहे. अद्यापही तुमच्या खात्यात 2100 रुपये जमा झालेले नाही आहे. आज 10 मार्च आहे, बरोबर, 10 मार्च आहे आणि 10 मार्चच्या निमित्ताने काय महत्त्वाची माहिती ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. आज खास दिवस आहे. आता हा खास दिवस कशासाठी आहे, कुणासाठी ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पाहत राहा. आता बघा, दमदार अपडेट. बघा, दमदार अपडेट. जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता कधी मिळणार असा सवाल उपस्थित झाला असतानाच बघा काय झालं आहे. जानेवारीचा हप्ता सर्वांना आलेला आहे, बरोबर. सर्वांना जानेवारीचे हप्ते म्हणजे 10,500 रुपये आलेले आहेत, बरोबर. आता 1500 रुपये पण तुम्हाला आलेले आहेत. फेब्रुवारीचे 1500 रुपये म्हणजे असे एकूण तुम्हाला 12,000 रुपये जमा झालेले आहेत. आतापर्यंत सर्वच्या सर्व महिलांना जुलैपासून तर आतापर्यंत म्हणजेच फेब्रुवारीपर्यंत 12,000 रुपये सरकारने त्या ठिकाणी दिलेले आहेत सर्व पात्र लाडक्या बहिणींना. पण मार्चचा हप्ता बघा, मार्चचा हप्ता जो आहे तो तुम्हाला आजच कसा मिळेल ते पण मी तुम्हाला सांगतो. सगळं काही क्लिअर करतोय. मार्चचा हप्ता कधी मिळणार असा सवाल उपस्थित झाला असतानाच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीजी तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली. काय घोषणा आहे बघा, योजनेबाबत कोणती घोषणा केलेली आहे आदितीजी तटकरेंनी. तर आदितीजी तटकरे यांनी ट्विट करत म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झालेली आहे. म्हणजे 7 मार्चपासून पैसे पाठवणे सुरू झाले. ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च बघा, 12 मार्चपर्यंत प्रोसेस सुरू राहणार आहे. आज जर आपण पाहिलं तर आज सोमवार आहे. आज सोमवार असल्यामुळे
काय होईल, ज्या महिलांना फेब्रुवारीचे 1500 आले नव्हते त्या महिलांना 1500 रुपये येतील. ते झाल्यानंतर हे 1500 रुपये वाटप झाल्यानंतर लगेच मार्चचे 1500 रुपये सुरू होतील. लगेच मार्चचे 1500 रुपये आजच तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होतील. आता बघा, हे जे काही 1500 रुपये तुम्ही तुमच्या खात्यात जमा व्हायला कधीपासून सुरुवात होऊ शकते, तर आज सायंकाळी 6 वाजल्यापासून तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते, किंवा कोणत्याही क्षणी तुम्हाला SMS येतील आणि SMS द्वारे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळेल पुन्हा 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले म्हणून. आता ज्या महिलांना पैसे आले असतील बघा, ज्यांना SMS येतील किंवा ज्यांना पैसे येतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले म्हणून सांगायचे. ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगा, म्हणजे तुम्हाला पण लगेच त्या ठिकाणी पैसे जे ते पाठवले जाणार आहेत. बघा, 12 मार्चपर्यंत हे जे काही पैसे पाठवण्याची प्रोसेस आहे ती सुरूच राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. बघा, प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे, ऑलरेडी सुरू आहे. फक्त काल त्या ठिकाणी रविवार होता, रविवारी बँका बंद असतात. शनिवारी जर आपण पाहिलं तर शनिवार दुसरा होता म्हणून बँक बंद होती. पण आज सोमवार आहे, आज सोमवार असल्यामुळे आज कुठलीही अडचण नाही. आज तुमच्या खात्यामध्ये सरळ पैसे जे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. सकाळपासूनच SMS यायला पण सुरुवात झाली आहे. ज्या महिलांना SMS आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही जी काही प्रक्रिया आहे ती युद्ध पातळीवर सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे असं पण या ठिकाणी सांगितले. बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले की सर्वच्या सर्व जेवढ्या पात्र लाभार्थी महिला आहेत तेवढ्या लाडक्या बहिणींना निश्चित राहायचे. तुम्हाला दोन्ही महिन्यांचा जो लाभ आहे तो दोन्ही महिन्यांचा लाभ या ठिकाणी वाटप होणारच आहे. त्यामुळे काळजी करायचं नाही. फेब्रुवारीचे पैसे आलेत म्हणून तुम्हाला वाटत असेल मार्चचे येणार नाहीत का, मार्चचे पण तुम्हाला पैसे येणार आहेत. काळजी करायचं नाही. बघा, तुम्हाला ऑफिशियल माहिती दाखवतो, पाहू शकता. बघा, पूर्वीचं ट्विटर, आताचं X या समाज माध्यमावर अदिती सुनील तटकरे यांचं ऑफिशियल ट्विटर अकाउंट आहे. महिला व बालविकास मंत्री आहेत माननीय अदिती तटकरे मॅडम. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय म्हटलेले त्यांनी स्वतः ट्विट केलेले, तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकता. तुम्हाला सगळं काही त्या ठिकाणी ऑफिशियल माहिती आपण पाहत असतो. ऑफिशियल माहिती, कुठली चुकीची माहिती, खोटी माहिती नाही, संपूर्ण माहिती बघा ऑफिशियल आहे. योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया दिनांक 12 मार्चपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. तुम्ही निश्चिंत राहायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी स्वतः माननीय मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. आता पाहू शकता, फेब्रुवारीचे 1500 आले म्हणजेच मार्चचे 1500 येणार नाहीत का, तर ते पण तुम्हाला येणारच आहेत. आता बघा, आज मोठी घोषणा होणार. या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती आहे, आज मोठी घोषणा होणार, याची महत्त्वाची माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहूया लगेच. बघा, तर बघा, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी घोषणा पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ नाही, सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी होऊ शकते. बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ होणार नाही अशी माहिती समोर येत आहे. सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट, अशी माहिती समोर आली. यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये वाढ होणार नाही, म्हणजेच 1500 रुपये जे तुम्हाला मिळतात त्यामध्ये 2100 रुपये होणार नाही अशी माहिती समोर येत आहे. बघा, तर पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 2100 रुपये करणार असे महायुतीच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले होते. राज्यातील महिलांना याबद्दलचे वचन देण्यात आलेले होते. मात्र अद्याप या लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता महिलांना मिळालेला नाही, म्हणजेच 2100 रुपये जे ते त्या ठिकाणी झालेले नाही आहेत किंवा तशा पद्धतीने होणार पण नाही अशी माहिती जी ती समोर येत आहे. पण महत्त्वाचं म्हणजे आजच बघा, आज 10 मार्च आहे. 10 मार्चमुळे आजच महाराष्ट्र राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर होणार आहे. अर्थसंकल्प म्हणजेच बजेट जे आहे ते बजेट आज या ठिकाणी सादर होणार आहे. महाराष्ट्र राज्याचं बजेट आज या ठिकाणी सादर होणार आहे. आणि हा जो काही बजेट आहे, हे जे काही बजेट आहे, महाराष्ट्र राज्याचं जे काही बजेट आहे ते महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे सादर करणार आहेत. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पाकडे सर्वच्या सर्व महिला भगिनींचं त्यासोबतच सर्वांचं लक्ष लागलेलं असेल की आजच्या अर्थसंकल्पात 2100 रुपये होत आहेत किंवा नाही. बघा, ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे. परंतु हे जे काही बजेट आहे, अर्थसंकल्प आहे, हा त्या ठिकाणी कॉन्फिडेन्शियल असतो, म्हणजेच तो त्या ठिकाणी कॉन्फिडेन्शियल स्वरूपात असतो आणि तो अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला जातो त्यावेळेसच तो सर्वांना माहिती होतो. अशा पद्धतीने कोणालाही तो माहिती होत नाही. पण सूत्रांची जशी माहिती आहे त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर 2100 रुपये मिळणार नाही अशी माहिती आहे. पण आज घोषणा जर झाली तर तुम्हाला आपल्या चॅनलवर तशी अपडेट पाहायलाच मिळणार आहे. तर सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.